सिंधुदुर्ग या ठिकाणी आंबा काजू उत्पादकांचं नुकसान भरपाईसाठी चक्काजाम आंदोलन देखील। कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा परिसरात मुंबई गोवा महामार्ग रोखला। प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। बापू शिंदे अपहरण प्रकरणामध्ये 2 जिल्हा परिषद सदस्य ताब्यात। बापू शिंदे सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयामध्ये जबाब देण्यासाठी हजर। साताऱ्यामध्ये राष्ट्रवादीच्या बापू शिंदे यांच्या अपहरण प्रकरणामध्ये गुन्हा देखील दाखल। अमरावती महिला काँग्रेसच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। भुंदबाबा प्रकरणात रुपाली चाकणकर यांना सह आरोपी करून अटक करावी अशी देखील मागणी। सोलापूरमध्ये भोंदूबाबा अशोक खरात विरोधात सोलापूर महिला काँग्रेस आक्रमक झाली। अशोक खरातला फाशी आणि चाकणकरांना सह आरोपी करा अशी मागणी केली। चाळीसगावमध्ये सोशल मीडिया पोस्टवरून बदनामी। नगरसेवक रामचंद्र जाधव यांच्या तक्रारीवरून हक्क मागतोय चाळीसगाव। फेसबुक पेज चालवणाऱ्या अज्ञाताविरोधात जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। यवतमाळच्या भांडेगाव टोल नाक्यावरती महाविकास आघाडीकडून टोल बंद करण्यासाठी आंदोलन। यापूर्वी देखील टोल बंद करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलेलं, मात्र कोणतीही कारवाई न झाल्यानं महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक। बीडमध्ये शेतकऱ्यांचं पाण्यासाठी अर्धनग्न आंदोलन। पाटबंधारे विभागाच्या दारात शेतकऱ्यांचं आंदोलन। साक्षात पिंपरी या गावाजवळ नारायणगड तलावामध्ये पाणी असताना देखील शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही, त्यामुळे शेतकरी आक्रमक। रखरखत्या उन्हात अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावरती। किमान वेतन आणि पेन्शनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी। बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कामगार आयुक्त कार्यालयासमोर निदर्शनं। सांगलीमध्ये लालबावटा कामगार संघटनेकडून आंदोलन। नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजावरती सत्ताधारी भाजपचे नगरसेवक नाराज। विरोधकांनी सुचवलेले बदल न करता बहुमताच्या जोरावर ठराव मंजूर करण्याचा प्रकार। मुक्ताईनगरला सीएसएस केंद्र चालकांचे आजपासून काम बंद आंदोलन। अन्यायकारकरित्या केळी पीक विम्यात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासाठी काम बंद। सीएससी केंद्र चालकांचे तहसीलदारांना हे निवेदन। थकीत कर वसुलीसाठी जळगाव अंबरनेर नगर परिषदेवर ॲक्शन मोडवरती आता विशेष मोहीम राबत। थकबाकीदारांविरोधात धडक कारवाई। सुमारे 40 लाख रुपयांची थकबाकी, त्यामुळे 4 शाळा असतील। 4 व्यावसायिक गाळ्यांवरती देखील कारवाई। बीडमध्ये माजी सैनिक संघटनेचा पोलीस अधीक्षक कार्यालयावरती मोर्चा। शहरातील कालिकानगर भागामध्ये एका माजी सैनिकाला जमावानं मारहाण केलेली। अद्यापही आरोपीला अटक झाली नाही, त्यामुळे माजी सैनिक आक्रमक। शक्तीपीठ महामार्गाविरोधात सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं निदर्शनं। सांगली जिल्ह्यातून जाणारा नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघटना समितीच्या वतीने आंदोलन। केडीएमसी कंत्राटी सफाई कामगारांच्या थकीत वेतनासाठी श्रमजीवी रयत संघटना आक्रमक। केडीएमसी मुख्यालयासमोर कामगारांचं ठिय्या आंदोलन। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा संघटनेचा इशारा। सावंगी या ठिकाणी ज्येष्ठ नेते माजी खासदार दत्ताजी मेघे यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी, तर पवनार या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार। सावंगी रुग्णालयातील डॉक्टर, अधिकारी, कर्मचारी, नागरिकांनी घेतलं अंत्यदर्शन। गडचिरोली जिल्ह्याला जोडणाऱ्या गडचिरोली छत्तीसगड तेलंगणा राष्ट्रीय महामार्गाचं काम निकृष्ट। काम करत असलेल्या प्रशांत कन्स्ट्रक्शन्सचे पीएचडी आणि डिपॉझिट असे 3,82,00,000 रुपये जप्त। राष्ट्रीय महिला विभागाची कारवाई। जळगाव या ठिकाणच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये अवैध वाळू वाहतूक सुरू। गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावरती वाळू उपसा। ठोस कारवाई होताना दिसत नाही, त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरती आता प्रश्न उपस्थित। वर्धा या ठिकाणच्या मनसावळी ते काल्होली या मार्गावरती अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 3 ट्रॅक्टरवरती कारवाई करण्यात आली। कारवाईमध्ये 21,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। 5 जणांवरती गुन्हा देखील दाखल करण्यात। पुणे या ठिकाणच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावामध्ये घरफोडी झाल्याची देखील घटना। बंद घराच्या दरवाजाचा कडी खोळंबा तोडून चोरट्यांनी सोन्या चांदीच्या दागिन्यांसह जवळपास 1,50,000चा ऐवज लंपास केला। नागरिकांकडून पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी। साडीच्या दुकानातून अल्पवयीन मुलानं 44,000 रुपयांची बॅग चोरली। वाशिम जिल्ह्यातील मानोरा शहरातली घटना। चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। लातूरमध्ये दुचाकी चोरणाऱ्या एका पदवीधर चोरट्याला पोलिसांकडून अटक। महादेव गरड असं चोरट्याचं नाव। लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं 6 दुचाकी ताब्यात घेतल्या। चंद्रपूर विधानसभा निवडणूक कामामध्ये हलगर्जी। 2 शिक्षकांचा एका कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल। बीएलओ नियुक्ती असूनही कार्यभार न स्वीकारल्यानं केली कारवाई। सांगलीमध्ये डार्क स्पॉटवरती नकली बंदूक घेऊन हत्येची रील बनवणाऱ्यांवर कारवाई। डार्क स्पॉटवरती जाण्यास मनाई असताना बनवले रील्स। 7 अल्पवयीन तरुणांसह 13 जणांवरती पोलिसांची कारवाई। आखाती देशातील संघर्षाचे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर पडसाद। गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कलिंगड उत्पादक शेतकरी संघटनात निर्यात ठप्प झाल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान।
निर्यात थांबल्यामुळे आता केळीच्या पिकाला फटका बसला. शेतकरी चिंतेत. जळगावच्या रावेरमधील सर्वाधिक केळी ही मध्य प्रदेशमध्ये जात होती. मात्र मध्य प्रदेशमध्ये केळीचे भाव 700 रुपयांनी घसरले. नंदुरबारच्या तळोदामध्ये अवकाळीचा देखील शेतकऱ्यांना फटका बसला. 4000 केळीची झाडं जमीनदोस्त. शेतकऱ्यांचं जवळपास 12 लाखांचं नुकसान. वाशिम जिल्ह्यामध्ये हरभऱ्याला अपेक्षित दर मिळत नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले. हमीभावाच्या तुलनेत कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रति क्विंटल 700 ते 800 रुपयांची तफावत. नाराज शेतकऱ्यांची पुन्हा नाफेडच्या खरेदी केंद्राकडे मोठी गर्दी. युद्धामुळे कोल्हापुरात युरिया खताचा तुटवडा. युरिया खतासाठी आता शेतकऱ्यांची धावपळ. युरिया खत मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक फटका. बुलढाण्याच्या चिखली तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जवळपास 712 हेक्टरवरील पिकांना तडाखा. 18 गावातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. बुलढाण्यामध्ये अवकाळी पावसामुळे गहू पिकांचं नुकसान. कापणीपूर्वी पिकांचं नुकसान झालं, त्यामुळे शेतकरी संकटात. 91,000 हेक्टर क्षेत्रावर गहूची पेरणी केलेली. आखाती देशातल्या युद्धाचा मच्छीमारांच्या सवलतीच्या डिझेलवरती परिणाम. मच्छीमारांना दिल्या जाणाऱ्या डिझेलच्या दरामध्ये 23 रुपयांची वाढ. वाढत्या दरामुळे मच्छीमार अडचणीत. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल मिरचीची आवक घटली, त्यामुळे दर वाढले. लाल मिरचीला 350 ते 550 रुपयांचा दर. शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचं वातावरण. गोंदिया या ठिकाणच्या आदिवासी भागात वातावरण बदललं, त्यामुळे मोहफुलांच्या उत्पन्नात घट. आदिवासींच्या उदरनिर्वाहावर परिणाम होण्याची शक्यता. केंद्र आणि राज्य सरकारच्या ग्रेस्टॅक पोर्टलवरती अपूर्ण माहिती. प्रशासकीय दिरंगाईमुळे शेतकरी फार्मर आयडीपासून वंचित. प्रशासनानं लक्ष देण्याची बिरसा ब्रिगेडची मागणी. धाराशिव जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढताच मोठ्या प्रमाणात मध्यम प्रकल्पातील पाणी पातळी झपाट्यानं कमी. तेरणा, निम्न तेरणा आणि सीना कोळेगाव या प्रकल्पातील पाणी पातळी खालावली. धुळे जिल्ह्यातल्या 12 मध्यम प्रकल्पांमध्ये 63% जलसाठा शिल्लक. अक्कलपाडा धरणामध्ये 73% जलसाठा. संभाव्य पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून 256 कोटी रुपयांचा आराखडा देखील तयार. चंद्रपूरमधील इरई नदीच्या खोलीकरण कामासाठी 6व्यांदा प्रयत्न होणार. दर्जाहीन कामामध्ये जनतेचा पैसा वाया घालवण्यापेक्षा नाम अथवा पाणी फाउंडेशनद्वारे काम करून घेण्याची नदी बचाव कार्यकर्त्यांची मागणी. तिकडे वाशिम जिल्ह्यामध्ये वाढत्या तापमानाचा पशुधनाला फटका. हिरवा चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई भासत असल्यानं शेतकरी अडचणीत. प्रशासनानं तात्काळ चारा छावण्या सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. बुलढाणा जिल्ह्यातील 13 तालुक्यांना अवकाळीचा फटका. 6460 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. गहू, ज्वारी, हरभरा, कांद्यासह इतर पिकांचा देखील यामध्ये समावेश. रत्नागिरी जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना वेळेत पाणी पुरवठा करण्याच्या सूचना. जिल्हा परिषद अध्यक्षांनी घेतलेल्या खातेप्रमुखांच्या बैठकीत निर्देश. जलजीवनच्या रखडलेल्या कामांसाठी 1000 कोटींहून अधिकची तरतूद. गर्भवती महिलेला झेऱ्यातून गढूळ पाणी आणावं लागण्याची वेळ. इगतपुरी तालुक्यातील पायरवाडी या ठिकाणी पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल. चाळीसगाव शहरात डम्पिंग ग्राउंडवरील कचरा जाळल्यानं निर्माण होणाऱ्या धुराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. डम्पिंग ग्राउंडच्या धुरामुळे टाकळी परिसर त्रस्त. कारवाई न झाल्यास नागरिकांचा तीव्र आंदोलनाचाही इशारा. साताऱ्याच्या ढोंडेवाडीमध्ये विहिरीमध्ये पडलेल्या रानगव्याला वन विभाग आणि रेस्क्यू टीमने सुरक्षित सुटका केली. रेस्क्यूनंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रानगव्याला नैसर्गिक अधिवासात सोडलं. शहरातून जाणाऱ्या जाभरून परांडे ते हिंगोली बायपास मार्गावरील 109 झाडं तोडण्यास प्रशासनानं अखेर परवानगी दिली. वृक्षतोडीला वृक्षप्रेमींकडून तीव्र विरोध. झाडे तोडण्याऐवजी त्यांचं स्थलांतर करण्याची देखील मागणी. पुण्याच्या तळेगाव ढमढेरेमध्ये गॅस सिलेंडर भरण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा. गॅसचा तुटवडा आणि वितरणातील विलंबामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी. सोलापूरमध्ये एलपीजी गॅस तुटवड्याचा रिक्षा चालकांना फटका. 1 तारखेपर्यंत एलपीजी गॅस मिळणार नाही असं पंप चालकानं सांगितलं. नंदुरबारमध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा, त्यामुळे हॉटेल्समध्ये चुलींचा वापर. कोळसा, लाकूड दरवाढीनं व्यावसायिकांवरती आर्थिक ताण. महागाईमुळे ग्राहक कमी होत असल्यानं हॉटेल व्यावसायिक देखील अडचणीत. मीरा भाईंदरमध्ये घरगुती गॅसचा तीव्र तुटवडा. नागरिकांच्या गॅस एजन्सीसमोर लांबच लांब रांगा. बुकिंग करून देखील 4-4 दिवस सिलेंडर मिळत नाही, त्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी. जळगाव या ठिकाणच्या कालिका माता परिसरामध्ये भारत गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा. बुकिंग केलेले गॅस सिलेंडर घेण्यासाठी गर्दी. 15 ते 20 दिवस उलटून देखील घरगुती गॅस सिलेंडर वितरण सुरळीत नाही. रायगडच्या इंदापूर एसटी बस कॅन्टीनमध्ये गॅसचा तुटवडा. बस कॅन्टीन उपहारगृह बंद करण्याची वेळ. कंडक्टर ड्रायव्हर यांच्या जेवणाची सोय बंद होणार. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील खांडबारा काक्करपाडा रस्ता 15 वर्षांपासून रखडला. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांचे मोठे हाल. प्रशासनानं तातडीने रस्ता दुरुस्त करावा अशी ग्रामस्थांची मागणी. चिखली जालना मार्गावरती रक्ताच्या नमुन्यांसह जैविक कचऱ्याचा खच. प्रशासकीय यंत्रणेचं दुर्लक्ष. परिसरात संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती. नंदुरबार जिल्ह्यातील शाळेतील पोषण आहारावर सोशल ऑडिट. गुणवत्ता आणि खर्चाची होणार तपासणी. तर आहाराच्या पोषण मूल्यांचा आढावा घेतला जाईल. प्रधानमंत्री पोषण योजनेतील खर्चावर प्रशासनाची नजर असेल.